नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जिल्हा पोलीस भरती 2026च्या आपण प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण बघणार आहे. मित्रांनो बघा, सर्व जिल्ह्यांचे इथं ज्या जिल्ह्यांचे 15 मार्चला इथं पेपर झालेले ते सर्व जिल्ह्यांची इथं लेखी परीक्षेची गुणयादी प्रसिद्ध झालेली मित्रांनो, पण अजून नांदेड जिल्ह्याची इथं गुणयादी प्रसिद्ध झालेली नाही आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे खूप कमेंट येते मित्रांनो. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं जी प्रश्नपत्रिका मित्रांनो त्याचं विश्लेषण सांगणार आहे, तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे. पूर्ण चार सेटमध्ये इथं पेपर झालेले मित्रांनो, ABCD चारही सेटमध्ये प्रश्न सेमच असतात, फक्त मागे पुढे होत राहतं, प्रश्नांचं क्रमांक मागे पुढे राहतो मित्रांनो. जेणेकरून मग तुम्हाला कसं आहे, तुम्ही कॉपी किंवा चिटिंग करू नये याच्यासाठी ही सेट नंबर इथं दिलेले असतात. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, मी तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण देणार आहे, पूर्ण क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर सांगणार आहे, मार्क तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती पडून जाईल. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्याचा पेपर दिला असेल 15 मार्चला, तर तुम्हाला माहिती पडून जाईल की तुम्हाला किती मार्क येते एक्झाम लेखी परीक्षेमध्ये, आणि प्लस मग तुमचे मैदानी चाचणीचे मार्क तुम्ही एकत्र करून तुमचं फायनल स्कोर, फायनल रँक तुम्ही तुमची इथं चेक करू शकता. फायनल स्कोर तुम्ही माहिती करू शकता तुमचं. मग आम्हाला ते फायनल स्कोर तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओच्या, जेणेकरून मग मित्रांनो आम्ही जे कट ऑफ आणूया, तुम्हाला कट ऑफ बनवून एक निश्चित एक कट ऑफ तुम्हाला सांगू व्हिडिओमध्ये की एवढा कट ऑफ लागू शकतो, तर त्याचा अंदाज आम्हाला लागून जाईल. जेणेकरून तुम्ही कमेंटमध्ये तुमचे मार्क नक्की आम्हाला पाठवा. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे, नांदेड जिल्ह्याचा पूर्ण पोलीस भरतीचा जो पेपर झाला नांदेड जिल्ह्याचा 15 तारखेला, त्याचं पूर्ण मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान आणि मराठी हे 2 विषय कव्हर करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता हे कव्हर करूया मित्रांनो, कारण जर ह्याच व्हिडिओमध्ये 4 सब्जेक्ट कव्हर केले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यापेक्षा आपण या व्हिडिओमध्ये 2च सब्जेक्ट कव्हर करूया. जर तुम्हाला आजची ही माहिती किंवा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही दिनांक 15 तारखेला हा पेपर झाला मित्रांनो. बघा आता याच्यामध्ये हे बुद्धिमत्ताचे क्वेश्चन आहे. आपण एकदा डायरेक्ट मराठी किंवा सामान्य ज्ञानचे बघूया. बघा इथून बघा मित्रांनो, इथून तुम्हाला बघा 26 पासून बघा तुम्हाला इथं सामान्य ज्ञानचे इथं प्रश्न बघायला भेटतील. बघा जीकेचे बघा मित्रांनो, 26 क्वेश्चन बघा. भारतीय संविधानाचा कोणत्या कलमानुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ज्याला आपण ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट विधिमंडळात सादर केले जाते? सांगा कोणत्या कलमानुसार सादर केले जाते, तर सांगा लवकर कोणत्या कलमानुसार सादर केले जाते मित्रांनो. तर बघा, तर याचं जर उत्तर मित्रांनो ते सी कलम 112 नुसार हे सादर करण्यात येते मित्रांनो. ऑप्शन जे सी आपलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. नंतर बघा पुढं 27वा क्वेश्चन बघा, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून नियोजित शक्तिपीठ महामार्ग जात नाही? सांगा आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधून मित्रांनो शक्तिपीठ ही जात नाही मित्रांनो, महामार्ग जात नाही? सांगा लवकर मग कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले. जर आपण याचा उत्तरचा विचार केला मित्रांनो, तर बघा अकोला जिल्ह्यापासून शक्तिपीठ जात नाही, परभणी, वर्धा, नांदेड ह्या तिन्ही जिल्ह्यापासून शक्तिपीठ महामार्ग जातो मित्रांनो, फक्त अकोला जिल्ह्यापासून जात नाही मित्रांनो, अकोला जिल्ह्यामधून जात नाही. बघा पुढं 28वा क्वेश्चन बघा मित्रांनो, 28वा क्वेश्चन बघा. तर 28वा क्वेश्चन काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या 2 देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोवर सुरू केला आहे? तर कोण केला आहे मित्रांनो, तर हे मित्रांनो अमेरिका आणि इस्रायल ह्या दोघी देशांनी स्टार्ट केलं मित्रांनो. म्हणजे ऑप्शन सी डी आपलं इथं उत्तर बरोबर राहील मित्रांनो. पुढे बघा, पुढचा जर क्वेश्चन बघितला मित्रांनो आपण, बघा खालीलपैकी कोणत्या देशाने AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित केलं आहे? सांगा कोणत्या देशाने मित्रांनो AI इम्पॅक्ट समिट 2026 हा आयोजित केला होता? सांगा लवकर कोणत्या देशानं केला होता? सांगा लवकर. तर मित्रांनो हे भारत देशानंच केला होता. कोणा केला होता? आपल्या भारत देशानंच हे केला होता. म्हणजे ऑप्शन बी तुमचं बरोबर आहे. क्वेश्चन 30वा बघा, खालीलपैकी MPSCचे नवीन अध्यक्ष कोण आहे? सांगा लवकर. MPSCचे नवीन अध्यक्ष कोण आहे? सांगा लवकर. माहिती असेल, जे MPSCची तयारी करतात त्यांना माहिती असेल, MPSCचे नवे अध्यक्ष कोण आहे? विवेक भीमनवार आहे. कोण आहे? विवेक भीमनवार आहे. ऑप्शन बी आपला बरोबर आहे. नंतर बघा 31वा क्वेश्चन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कुठे आयोजित केले होते? सांगा लवकर. 2026चं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते कुठं आयोजित करण्यात आलं होतं? तर ते सातारामध्ये करण्यात आलं. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे मित्रांनो. नंतर बघा पुढं बघा, खालीलपैकी कोणता देश G7चे सदस्य नाही? कोणता देश नाही आहे? तर चीन हा देश मित्रांनो G7चे सदस्य नाही आहे. तर ऑप्शन डी आपलं बरोबर राहील. नंतर बघा 33वा क्वेश्चन बघा, जागतिक व्यापार संघटनेचे WTO मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? हे स्वित्झर्लंडमध्ये आणि जिनिव्हा या सिटीमध्ये आहे. ओके, चला ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. 34वा क्वेश्चन बघा मित्रांनो, 34वा क्वेश्चन काय म्हणतो, मराठवाडा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर मराठवाडा मुक्ती दिन मित्रांनो ऑप्शन सी आपलं बरोबर आहे, 17 सप्टेंबरला इथं साजरा केला जातो मित्रांनो. नंतर बघा 35वा क्वेश्चन आपण बघूया. 35वा क्वेश्चन काय म्हणतो बघा, खालीलपैकी नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून गोदावरी नदी वाहत नाही?
बघा कोणत्या तालुक्यातून, तर अर्धापूर तालुक्यातून गोदावरी नदी वाहत नाही मित्रांनो. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. उमरी, मुदखेड, नांदेड ह्या तिन्ही तालुक्यातून वाहते मित्रांनो. आलं लक्षात सर्वांना. बघा 76वा क्वेश्चन बघूया. हेल्पलाईन क्रमांक 1930 हा टोल फ्री नंबर कशासाठी आहे? बघा सांगा कशासाठी आहे 1930 हा टोल फ्री नंबर कशासाठी आहे? तर मित्रांनो हा सायबर क्राईमसाठी आहे. कशासाठी आहे? सायबर क्राईमसाठी आहे. ओके चला पुढे बघा 37वा क्वेश्चन बघूया आपण. 37वा क्वेश्चन काय म्हणतो? द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणी लिहिले सांगा. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो? सांगा लवकर. तर हे पुस्तक कोण लिहिले मित्रांनो? हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर करांनी लिहिलेले. आलं लक्षात सर्वांना. चला पुढचं म्हणजे ऑप्शन बी आपलं बरोबर राहील. पुढचं चला पुढे बघा मित्रांनो 38वा क्वेश्चन बघूया आपण. 38वा क्वेश्चन काय म्हणतो मित्रांनो? खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? तुम्हाला योग्य जोडी विचारलेली आहे. सांगा मग लवकर. कुतुब मिनार दिल्लीमध्ये आहे. हा कुतुब मिनार दिल्लीमध्ये आहे बरोबर आहे. बुद्धेश्वर मंदिर तमिळनाडूमध्ये मित्रांनो. आणि गोमल घुमट कर्नाटक हे कर्नाटकमध्ये बरोबर आहे. अजिंठा आणि वेरूळ हे लेण्या मध्य प्रदेशमध्ये आहे का? नाही, हे म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन म्हणजे आपलं जे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे 1 2 3 1 2 3 हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. तो कोणत्या ऑप्शनमध्ये 1 2 3 बरोबर आहे? तो ऑप्शन सी मध्ये 1 2 3 1 2 आणि 3 हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं 38वा क्वेश्चनचं ऑप्शन सी आपलं उत्तर बरोबर राहील. पुढे बघा 39वा क्वेश्चन बघूया. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? तर आद्य कीर्तनकार मित्रांनो संत नामदेवांना म्हणतात. कोणाला म्हणतात? संत नामदेवाला म्हणतात. आलं लक्षात सर्वांना. चला पुढचा 40वा क्वेश्चन बघूया. 40वा क्वेश्चन काय म्हणतो? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करते? सांगा. भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात यांची नेमणूक कोण करते? त्यांची नेमणूक ऑप्शन ए राष्ट्रपती करतो. कोण करतो? राष्ट्रपती करतो. आलं लक्षात सर्वांना. चला 41वा क्वेश्चन बघूया. मेंडेलच्या आवृत्त सारणीनुसार नायट्रोजनचा अनुक्रमांक किती आहे? सांगा. नायट्रोजनचा तुम्हाला अनुक्रमांक विचारलेला आहे. तर 41वा क्वेश्चनचा ऑप्शन बी आहे मित्रांनो. 7वा इथं अनुक्रमांक आहे नायट्रोजनचा. ओके चला 42वा क्वेश्चन बघूया आपण. 42वा क्वेश्चन. शिरोमणी अकाली दल हा पक्ष कोणत्या राज्यात आहे? सांगा. शिरोमणी अकाली हा दल कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो हा इथं पंजाब ह्या राज्यामध्ये आहे. आलं लक्षात सर्वांना. चला 43वा क्वेश्चन बघूया. 43वा क्वेश्चन काय म्हणतो? खालीलपैकी इलेक्ट्रिक करंट विद्युत धाराचे एसआय युनिट कोणते? तर याचं मित्रांनो एम्पियर हा एसआय युनिट असतो. म्हणजे ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. नंतर पुढे बघूया आपण 44वा क्वेश्चन बघूया. 44वा क्वेश्चन काय म्हणतो? खालीलपैकी कोणत्या देशात रेअर अर्थ मेडल चा साठा सर्वात जास्त आहे? सांगा. रेअर अर्थ मेटलचा साठा कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त आहे? तर सांगा 44वा क्वेश्चन. तर मित्रांनो चीनमध्ये सर्वात जास्त आहे. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. बघा आता 45वा क्वेश्चनवर आपण लक्ष देऊया. तर 45वा क्वेश्चन काय म्हणतो? खालीलपैकी मध्यश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. म्हणजे तुम्हाला मध्यश्मयुगीनची स्थळ दिलेले आहेत आणि त्यांची चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. तर बघा सांगा लवकर मित्रांनो. ऑप्शन कोणता ऑप्शन आपला उत्तर राहील? 45वा सांगा. 45वा कोणतं उत्तर राहील मित्रांनो? तर 45वा ऑप्शन डी आपलं उत्तर राहील. विजापूर महाराष्ट्रामध्ये आहे का? नाही आहे. म्हणजे ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. बाकी राजस्थान बागोरमध्ये राजस्थान आहे. लाखनज गुजरातमध्ये मित्रांनो. भीमबेटका हे पण मध्य प्रदेशमध्ये. फक्त विजापूर जे महाराष्ट्रामध्ये नाही आहे मित्रांनो. आलं लक्षात सर्वांना. बघा 46वा क्वेश्चन आपण बघूया. बघा भारताची सर्वात जास्त भूमी सीमा कोणत्या देशाला लागलेली आहे? तर हे एकदम इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला माहिती असेल बांगलादेशासोबत सर्वात जास्त इथं सीमा आपली लागलेली आहे. आलं लक्षात सर्वांना. ऑप्शन बी. चला 47वा क्वेश्चन काय म्हणतोय बघा. काय म्हणतोय? थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कोणी लिहिली? तर मित्रांनो हे ऑप्शन ए चार्ल्स डार्विननं लिहिलेली आहे. आलं लक्षात सर्वांना. चला 48वा क्वेश्चन आपण बघूया. 48वा क्वेश्चन काय म्हणतो बघा. कर्कवृत्त भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून जाते? सांगा. कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे मित्रांनो भारतात? सांगा लवकर. कोणकोणत्या राज्यातून गेलेलं आहे? तर मित्रांनो फक्त 3 राज्यांमधून गेलेलं आहे. पहिला गुजरातमधून गेलेलं आहे, तिसरा मध्य प्रदेशमधून आणि चौथा राजस्थानमधून. ओडिसामधून कर्कवृत्त गेलेला नाही. म्हणजे ऑप्शन डी आपलं बरोबर राहील मित्रांनो. नंतर बघा 49वा प्रश्न बघा. 49वा प्रश्न काय म्हणतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला नांदेडची सीमा लागलेली नाही आहे? सांगा. यवतमाळला नांदेड जिल्ह्याची सीमा लागलेली आहे का? सांगा लवकर. लागलेली आहे मित्रांनो. हिंगोलीला लागलेली, लातूरला, चंद्रपूरला लागते का? नाही, चंद्रपूरला लागत नाही. म्हणजे ऑप्शन डी आपलं बरोबर आहे मित्रांनो. 50वा क्वेश्चन बघा. 50वा क्वेश्चन काय म्हणतोय? ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठून सुरू झाली? तर ऑलिम्पिक स्पर्धांची जी परंपरा मित्रांनो ते ग्रीस देशापासून सुरू झाली. म्हणजे ऑप्शन ए आपलं बरोबर आहे मित्रांनो. आता हे आपण सामान्य ज्ञानचे क्वेश्चन बघून घेतले. आता आपण मराठीचे क्वेश्चन बघून घेऊया. बाकी गणित आणि बुद्धिमत्ता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून टाकेल मित्रांनो. आलं लक्षात सर्वांना. बघा तर पहिला आपला मराठीचा क्वेश्चन आहे. बघा वाचून दाखवतो तुम्हाला एकदा. पहिला क्वेश्चन आपला मराठीचा काय आहे? तर बघा मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे आपला. बघा खालीलपैकी योग्य जोडी निवडा. बघा अकलेचा कांदा. तुम्हाला अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले. अकलेचा कांदा, क्वचित भेटणारी व्यक्ती, बघा गळ्यातला ताईत, अतिशय रागीट मनुष्य,
कळीचा नारद म्हणजे मूर्ख मनुष्य, झाकणे माणिक साधा पण गुणी मनुष्य. सांगा मग कोणतं ऑप्शन बरोबर राहील? 76 क्वेश्चनचं कोणतं उत्तर आहे मित्रांनो? बघा तर मित्रांनो ऑप्शन डी आपलं बरोबर राहील. झाकले माणिक साधा पण गुणी मनुष्य हे योग्य जोडी आहे मित्रांनो. आलं लक्षात सर्वांना? चला 77व्या क्वेश्चनचं ऑप्शन बघूया आपण, उत्तर बघूया. बघा आई उत्तम पदार्थ बनवत असते, आई उत्तम पदार्थ बनवत असते या वाक्याचा काळ ओळखा. काळ ओळखायचं तुम्हाला तर मित्रांनो हे रीती वर्तमान काळ आहे. कोणतं काळ आहे? रीती वर्तमान काळ, म्हणजे ऑप्शन डी आपलं बरोबर आहे मित्रांनो. हां 38वा क्वेश्चन बघा. 38वा क्वेश्चन काय म्हणतोय? मी खाल्लेली संत्री आंबट होती या वाक्यातील विशेषण ओळखा. सांगा तुम्हाला विशेषण ओळखायचे 38व्या क्वेश्चनमध्ये. तर कोणतं विशेषण आहे म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो आंबट हे विशेषण आहे. काय? आंबट हे विशेषण आहे. आलं सर्वांना? चला खालीलपैकी सर्वनामिक विशेषण ओळखा. सर्वनामिक विशेषण तुम्हाला ओळखायचे तर सांगा लवकर. सर्वनामिक विशेषण कोणतं होऊन जाईल? तर तुझा हा सर्वनामिक विशेषण ऑप्शन सी आपलं बरोबर होऊन जाईल. आलं सर्वांना? 80वा क्वेश्चन बघा. 80 मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो? तर कोणत्या लिपीत करतो आपण? देवनागरी लिपीमध्ये करतो, म्हणजे ऑप्शन आपलं बी बरोबर आहे मित्रांनो. आलं सर्वांना? चला 81वा क्वेश्चन. खालीलपैकी अनुनासिक नसलेला शब्द ओळखा मित्रांनो. कोणता शब्द अनुनासिक नाहीये? म्हणजे कोणत्या शब्दाचा आपण उच्चार करताना आपण नाकाचा प्रयोग नाही करत? सांगा लवकर. म्हणजे त्याला अनुनासिक नसलेला शब्द म्हणतो आपण. तो कोणता शब्द आहे मग? म्हणजे ऑप्शन ऑप्शन ए आपला बरोबर आहे मित्रांनो. 82वा क्वेश्चन बघा. क ख ग घ हे व्यंजने कोणत्या उच्चार प्रकारात येतात? सांगा कोणत्या उच्चार प्रकारात येतात मित्रांनो हे? सांगा लवकर. तर मित्रांनो हे कंठय ह्या उच्चार प्रकारात येतात मित्रांनो. ओके चला पुढे बघा. 83वा क्वेश्चन बघा मित्रांनो. खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी आहे? सांगा कोणत्या शब्दाची जात विकारी आहे? 83वा क्वेश्चन सांगा लवकर. तर मित्रांनो सर्वनाम हे शब्दाची जात विकारी आहे मित्रांनो. आलं लक्षात सर्वांना? चला पुढं बघूया. 84वा क्वेश्चन बघूया आपण. 84वा क्वेश्चन बघा काय म्हणतो? तो पर्वत उंच आहे, अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. पर्वतचा तुम्हाला नामाचा प्रकार ओळखायचा मित्रांनो. तर पर्वतचा नामाचा प्रकार काय होऊन जाईल? तर तो होऊन जाईल मित्रांनो सामान्य नाम. काय होऊन जाईल? सामान्य नाम होऊन जाईल. ओके. खालील शब्दांपैकी पुल्लिंग शब्द ओळखा. पुल्लिंग शब्द तुम्हाला ओळखायचे तर कोणता पुल्लिंग शब्द मित्रांनो? याच्यामध्ये गरुड हा पुल्लिंग शब्द आहे, बाकी सर्व बघू शकता तुम्ही. ओके. 86वा क्वेश्चन. विभक्तीचे एकूण किती प्रकार असतात? सांगा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहे? तुम्हाला माहिती असेल, खूप सोपा क्वेश्चन आहे. विभक्तीचे किती प्रकार आहे? एकूण 8 प्रकार आहे. किती? 8. प्रथम, द्वितीय, तृतीय, अजून अशा प्रकारे इथं 8 प्रकार आहे मित्रांनो. ओके चला पुढे बघा. नेक्स्ट बघूया आपण. 87वा. भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थित झाली होती या वाक्यातील विशेषण शोधा. सांगा कोणता विशेषण येईल मित्रांनो 87व्या क्वेश्चनमध्ये? तर मित्रांनो याच्यात केविलवाणी हा शब्द विशेषण येऊन जाईल. ओके चला 88वा क्वेश्चन बघूया. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. संपाची तीव्रता आता थंडावली. सांगा मग लवकर कोणता इथं क्रियापद आहे या क्वेश्चनमध्ये? सांगा कोणता क्रियापद आहे मित्रांनो? तो थंडावली हे क्रियापद आहे. ओके चला ऑप्शन 89. आपला प्रश्न 89वा बघूया आपण. सालोसाल, क्षणोक्षण, फिरून हे कोणत्या क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आहेत? कोणत्या क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आहे? सांगा लवकर. तर मित्रांनो हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणाचे प्रकार आहे. ओके. 90वा क्वेश्चन. पूर्वी, आधी, नंतर ही शब्दयोगी अवयव कोणत्या प्रकारातील आहेत? सांगा लवकर. मग कोणत्या प्रकारातील आहे मित्रांनो हे? तर मित्रांनो हे इथं कालवाचक याच्यामध्ये प्रकारामधली आहे मित्रांनो. नंतर बघा 91वा क्वेश्चन बघा. अधोरेखित शब्दाची अवयव प्रकार ओळखा. किंवाचा कोणता आहे मग? विकल्पबोधक उभयान्वयी अवयव हा त्याचा उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी. ओके. 92वा बघा. 92वा क्वेश्चन बघूया आपण. बघा पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचा वर्णातून हा रस निर्माण होतो. कोणता रस निर्माण होतो मित्रांनो? सांगा. तर याच्यामधून कोणता रस? वीर हा रस निर्माण होतो. आलं का? पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. 93वा क्वेश्चन. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी अधोरेखित शब्दाचा अलंकार तुम्हाला ओळखायचे तर सांगा लवकर मित्रांनो. 93वा क्वेश्चनचा अलंकार काय येईल? सांगा लवकर. तर मित्रांनो याचा कोणता? उपमा हा अलंकार येऊन जाईल. अलक्ष सर्वांना. चला पुढे बघा. 94वा क्वेश्चन. समास ओळखा. तुम्हाला समास ओळखायचा आहे, मराठीचा क्वेश्चन आहे 94वा. बघा भालचंद्रचा समास कोणता आहे? सांगा लवकर. मग भालचंद्रचा समास कोणता मित्रांनो? याचा बहुव्रीय समास आहे. कोणता समास आहे? बहुव्रीय समास आहे. ओके चला 95वा क्वेश्चन बघूया मित्रांनो. 95वा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी विसंगत म्हण ओळखा. तुम्हाला विसंगत म्हण ओळखायची आहे 95 क्वेश्चनमध्ये. पहिली ऑप्शनमध्ये दिलेले आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. पहिली ही आपली म्हण आहे मित्रांनो. दुसरी बघा डोळ्यात केर आणि कानाला फुंकर. तिसरी आहे मानेवर गळू नी पायाला जळू. आणि चौथी आहे मित्रांनो आवळा देऊन कोहळा काढले. अशा प्रकारे इथं 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले. सांगा लवकर मग 95वा क्वेश्चनचं उत्तर काय येईल? तर मित्रांनो ऑप्शन डी आपलं बरोबर येईल. ही म्हण मित्रांनो विसंगत आहे. ओके चला पुढं बघा मित्रांनो. पुढचं आपण थोडंसं मी पेन छोटा करून घेतो. चला पुढं बघा. 96वा क्वेश्चन बघा. गोविंदग्रज बघा
गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणत्या साहित्यकाराचे आहे? सांगा लवकर मग. गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणत्या साहित्यकाराचे आहे? तर मित्रांनो हे राम गणेश गडकरींचे आहे. कोणाचे? राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे. नंतर बघा 97वा क्वेश्चन, शुद्ध शब्द ओळखा. तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचे. आशीर्वाद शब्द हर वेळेस पेपरमध्ये विचारला जातो, तर तुमचं हा पाठच असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर आशीर्वाद शब्द अशा प्रकारे लिहितात. ऑप्शन ए आपलं बरोबर मित्रांनो. 98वा क्वेश्चन बघा, शेवटचे 2 क्वेश्चन बाकी मित्रांनो, फक्त 98वा क्वेश्चन बघा. इंदू, सविता, शशी, दिनकर, सुधाकर, रत्नाकर, विधू, सोम, रजनी या शब्दांचे चंद्र या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत? सांगा. चंद्र या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहे शब्दांमध्ये? सांगा लवकर. मग किती शब्द आहे? सांगा लवकर. तर किती मित्रांनो? किती शब्द आहे? 5 शब्द याच्यामध्ये आहे मित्रांनो. आला लक्षात सर्वांना? आता कोणकोणते ते तुम्हाला मी नंतर सांगेल. सध्या म्हणजे मला याच्यामध्ये 4च माहिती आहे, एकमध्ये कन्फ्यूज आहे, त्याच्यामुळं याचं ऑप्शन 5 उत्तर 5 दिलेलं आहे. ओके चला. 99वा क्वेश्चन बघा. ज्याला कोणीही शत्रू नाही असा या शब्दाचा समूहासाठी योग्य शब्द ओळखा. ज्याला कोणीही शत्रू नसतं, ज्याचा कोणीही शत्रू नाही आहे त्याला काय म्हणतात? त्याला अजात शत्रू म्हणतात. काय म्हणतात? अजात शत्रू म्हणतात. आलं सर्वांना? 100वा क्वेश्चन बघा, लास्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती रचना संत चोखामेळा यांची आहे? सांगा. कोणती रचना संत चोखामेळ्यांची आहे? तर त्यांना ऑप्शन सी, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भूललासी वरिलिसा सोंगा, अशा प्रकारे ही एक इथं त्यांनी चोखामेळ्याची रचना आहे मित्रांनो. संत चोखामेळांची रचना आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला मराठी आणि सामान्य ज्ञानची तर स्पष्टीकरण सांगितलं मित्रांनो, आणि तुम्हाला उत्तरं पण सांगितली आहे. बाकीचं तुम्हाला ह्या 50 क्वेश्चनमध्ये तुमचे किती क्वेश्चन बनत आहे, बाकीची मी जी आन्सर की आहे पूर्ण पेपराची ती टेलिग्राम ग्रुपवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचे मार्क पूर्ण चेक करून आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये किती मार्क येते. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि कमेंट करून आम्हाला हे पण सांगा मित्रांनो अजून तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची स्पष्टीकरण पाहिजे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ नक्की लाईक करून घ्या. नवीन झाले मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.